नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आता ऐश्वर्याला कळालेलं असतं की लता ही जानकीची सख्खी आई आहे. तर आता जर कधी तिने सांगितलं की जानकी माझी मुलगी आहे तर माझं सगळं भांडं फुटून जाईल. त्याच्यासाठी आता ती प्लॅन बनवते. ती म्हणते मीच लताला सांगते की मी तुझी मुलगी आहे म्हणून. तेव्हा आता ती लताजवळ जाते आणि म्हणते आई. तेव्हा आता लता कारखाने म्हणते काय तू माझी मुलगी आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो आई मी तुझी मुलगी आहे. तेव्हा त्याला खूप रडू येत असतं. ते तिच्याकडे बघते, तिला तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, अंगावरून हात फिरवते आणि म्हणते तू बाळा माझी मुलगी आहेस? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते हो आई. तेव्हा आता लता म्हणते हो चल सगळ्यांना सांगून देऊया आपण की ऐश्वर्या माझी मुलगी म्हणून, चल सांगून देऊ सगळ्यांना घरी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते नाही आई थांब थांब, अजून यांना सगळ्यांना कोणालाच सांगायचं नाही, कारण हे आतापर्यंत गुपित होतं आणि आता नंतरसुद्धा गुपितच ठेवायचं आहे असं आता ऐश्वर्या सांगत असते. तर आता इकडे लता म्हणते नाही बाळा तू खरंच माझी मुलगी आहे हे सांगायचं आहे ना आपल्याला, आणि सगळ्यांना कळू दे की तुझी आई जी मेलेली नाही जिवंत आहे म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते नाही आई तुला सांगितलं ना मी, आपण वेळ आली ना की सगळ्यांना सांगू. तर आता इथे लताला खूप रडू येत असतं. तर लता बाहेर आलेली असते. तर त्या ठिकाणी आता जानकी तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि जानकी म्हणते काय झालं, कशाला रडू येत आहे, एवढे काय रडताय रडू येते तुम्हाला? तेव्हा तर लता म्हणते काही नाही ग, मला सहज रडू येत आहे. तेव्हा आता जानकी लगेच म्हणते की काय आहे ना, खोटारड्या माणसांना खोटं सुद्धा बोलता येत नाही आणि खोटं रडता सुद्धा येत नाही आणि खोटं लपवता सुद्धा येत नाही. सगळं काही मला कळालेलं आहे असं आता जानकी लताला सांगत असते. जानकीने असं म्हटल्यावर आता लताला जास्तच रडू येत असतं. ती खूप रडत असते. तिला असं वाटतं की जानकीला आता खरं काय आहे ते माहिती झालेलं आहे की ऐश्वर्या माझी मुलगी आहे म्हणून. तर आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता लता जानकीला खरं सत्य सांगणार का, कारण जानकीला तर वेगळंच सत्य माहिती असतं, पण आता लताचं सत्य हे जानकीला कळेल का आणि जानकीला समजेल का की हीच माझी आई आहे, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.